नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती बद्दल जीके चे 20 प्रश्न जे की तुम्हाला लिपिक व शिपाई हमालसाठी उपयुक्त ठरतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे आणि तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच कळवायचा आहे। पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकतात। ए अनुच्छेद 80, बी अनुच्छेद 61, सी अनुच्छेद 50, डी अनुच्छेद 75। उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। उत्तर आहे बी अनुच्छेद 61। पुढील प्रश्न आहे, निळा सावळा झरा वाहत आहे, विशेषण ओळखा। ए झरा, बी निळा सावळा, सी आहे डी वाहत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। तुमचे योग्य उत्तर आहे बी निळा सावळा। पुढील प्रश्न आहे, ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? ए निर्वात पोकळी, बी द्रव, सी वायू, डी स्नायू। तुमचे योग्य उत्तर आहे डी स्नायू। पुढील प्रश्न आहे, घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती? ए सिंह, बी हत्ती, सी गरुड, डी घोडा। तुमचे योग्य उत्तर आहे बी हत्ती। पुढील प्रश्न आहे, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलावल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भूषवतात? ए पंतप्रधान, बी राज्यसभा सभापती, सी राष्ट्रपती, डी लोकसभा सभापती। उत्तर आहे सी राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, मृदा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती अर्ज दिले जाऊ शकते? ए 5 लाख, बी 2 लाख, सी 10 लाख, डी 1 लाख। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे सी 10 लाख। पुढील प्रश्न आहे, अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे? ए द्राक्ष, बी सुपारी, सी मक्का, डी कापूस। तुमचे योग्य उत्तर आहे डी कापूस। पुढील प्रश्न आहे, राज्यातील सर्व विद्यापीठाचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? ए मुख्यमंत्री, बी राष्ट्रपती, सी राज्यपाल, डी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश। तुमचे योग्य उत्तर आहे सी राज्यपाल। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे? ए पश्चिम महाराष्ट्र, बी विदर्भ व मराठवाडा, सी कोकण, डी उत्तर महाराष्ट्र। योग्य उत्तर आहे बी विदर्भ व मराठवाडा। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? ए औष्णिक विद्युत ऊर्जा, बी आण्विक ऊर्जा, सी जलविद्युत ऊर्जा, डी यापैकी नाही। तुमचे योग्य उत्तर आहे ए औष्णिक विद्युत ऊर्जा। पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो? ए सरपंच, बी पोलीस पाटील, सी ग्रामसेवक, डी तलाठी। योग्य उत्तर आहे सी ग्रामसेवक। पुढील प्रश्न आहे, परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? ए केंद्रीय, बी राज्य, सी समवर्ती, डी केंद्र व राज्य। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे ए केंद्रीय। पुढील प्रश्न आहे, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? ए आरोग्य समिती, बी वित्त समिती, सी स्थायी समिती, डी कृषी समिती। योग्य उत्तर आहे सी स्थायी समिती। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्याची नेमणूक करतात? ए पारसी, बी अनिवासी भारतीय, सी जैन, डी अँग्लो इंडियन। योग्य उत्तर आहे डी अँग्लो इंडियन। पुढील प्रश्न आहे, भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? ए पंचायत राज, बी ग्रामपंचायत, सी जिल्हा परिषद, डी पंचायत समिती। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। उत्तर आहे बी ग्रामपंचायत। पुढील प्रश्न आहे,
डॅश डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो? ए 22 जानेवारी, बी 20 मार्च, सी 26 जुलै, डी 24 ऑक्टोबर। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। तुमचे योग्य उत्तर आहे डी 24 ऑक्टोबर। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? ए कराड, बी सातारा, सी नरसोबाची वाडी, डी सातारा। योग्य उत्तर आहे सी नरसोबाची वाडी। पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो? ए 24 जुलै, बी 26 जुलै, सी 22 जुलै, डी 20 जुलै। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोअर किती आला ते नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे बी 26 जुलै। पुढील प्रश्न आहे, तहसीलदार हे डॅश डॅश वर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात? ए पोलीस पाटील, बी तलाठी, सी कोतवाल, डी ग्रामसेवक। तुमचे योग्य उत्तर आहे बी तलाठी। पुढील प्रश्न आहे, आगरतळा व अखेरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे? ए बांगलादेश, बी श्रीलंका, सी नेपाळ, डी भूतान। योग्य उत्तर आहे ए बांगलादेश। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल।